नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणेरी पाट्या आणि त्याची भाषा याचं कौतुक महाराष्ट्रभर होत असतं. त्यातच जर एखादी राजकीय टीका टिप्पणी करणारी पाटी असली तर त्याची चर्चा होणं स्वाभाविकच आहे. पुणे शहर काँग्रेसमधल्या वादाचा एक फलक असाच राज्यभर गाजत आहे. या फलकामुळं महाराष्ट्रभर जे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नेमण्यात आलेले आहे त्याबद्दल जी काही चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे त्याची एक झलक या पुणेरी पाटीतून पाहायला मिळत आहे. ती पुणेरी पाटी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात आहे. जे कोल्हापूरचं पार्सल पुण्यात आलेलं आहे त्याला पार्सलला परत पाठवण्याची वेळ आलेली आहे असं या पाटीमध्ये किंवा या फलकामध्ये म्हटलेलं आहे. असं सतेज पाटील यांनी नक्की काय केलेलं आहे की त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये फलक लागलेले आहेत? बरं, त्यांच्या विरोधात फलक लागण्याची पहिलीच वेळ आहे का? तर अजिबात नाही. याच्या आधी देखील पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसकडनं सुनील शिंदे यांची जेव्हा स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा देखील सतेज पाटील यांच्या विरोधात अशीच फलकबाजी झालेली होती. तर नक्कीच पुणे शहर काँग्रेसमध्ये नक्की सुरू काय आहे, काय हा वाद आहे आणि कशामुळे अशा पाट्या लागत आहेत? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे सतेज पाटील पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे मातब्बर नेते आहेत त्यांच्या विरोधात पुणे शहरामध्ये एवढा राग का आहे? हा राग उफाळून येण्यासाठी एक निमित्त घडलेलं आहे. ते निमित्त आहे पुणे शहराच्या शहराध्यक्ष पदाचं. आधी संपूर्ण पुणे शहराला एकच शहराध्यक्ष काँग्रेस नेमत होती. आता काँग्रेसने त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. शहराचे दोन भाग केलेले आहेत. एक पुणे शहर पूर्व आणि पुणे शहर पश्चिम. तर पुणे शहर पूर्वला प्रशांत जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर पुणे शहर पश्चिमसाठी माजी आमदार माजी महापौर दीप्ती चौधरी यांना नेमण्यात आलेलं आहे. आणि याच नियुक्तीमुळे मला वाटतं अनेकांचा पापड मोडलेला असावा. आता ही निवड नक्की झाली कशी आणि सतेज पाटील यांचा या निवडीशी काही संबंध होता का याबाबत देखील वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या संघटनेला एक बळकटी यावी, ती संपूर्णपणे संघटनेमध्ये काहीतरी खळबळ माजावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीनंच एक वेगळा प्रोग्राम आखलेला होता. त्या प्रोग्रामचं नाव होतं संघटन सृजन. म्हणजे जे काही मक्तेदारी या जिल्हा काँग्रेसमध्ये काही नेत्यांची काही पदाधिकाऱ्यांची झालेली आहे त्यांच्याऐवजी नवीन रक्ताला नवीन चेहऱ्याला संधी मिळावी असा यामागचा उद्देश होता. त्यासाठीचं काटेकोर वेळापत्रक देखील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडनंच आलेलं होतं. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्रयोग अतिशय नेमकेपणानं राबवण्यात आला. त्याच्यामुळं झालं काय, जे दुड्डाचार्य वशिल्यामुळं म्हणा किंवा एखाद्या नेत्याच्या प्रभावामुळे किंवा स्वतःच नेता असल्यामुळे इतरांना संधी देण्याच्या उद्देशामुळे जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष नेमत होते. आता ही संधी या संघटन सृजन या कार्यक्रमामुळे अनेक मातब्बरांची हिरावून घेण्यात आली. काँग्रेसनं काय केलेलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा त्यांची जी एक जिल्हा युनिट आहे असे जवळपास 72 युनिट आहे. या 72 युनिटसाठी म्हणजे 72 जिल्ह्यांच्या अध्यक्ष निवडींसाठी एक निरीक्षक पाठवलेला होता. या निरीक्षकाचा कार्यक्रम ऑनलाईन ठरवून देण्यात आलेला होता. हा निरीक्षक ब्लॉक कमिटीच्या लेवलपर्यंत कार्यकर्त्यांना नेत्यांना मान्यवरांना भेटत होता. तुम्हाला शहराध्यक्ष म्हणून कोण हवा आहे याची माहिती जमा करत होता. ही जमा केलेली माहिती तातडीने त्या दिवशी ऑनलाईन पद्धतीनं ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वॉर रूममध्ये जाईल याची व्यवस्था करण्यात आलेली होती. म्हणजे आज चर्चा केली, आज लोकांना भेटला आणि 4-5 दिवसानंतर रिपोर्ट दिला असं अजिबात नव्हतं. तर ज्या दिवशी चर्चा झाली, ज्या दिवशी लोकांच्या गाठीभेटी झाल्या त्याच दिवशी तो रिपोर्ट कॉम्प्युटरमध्ये फीड करून वॉर रूमला पाठवण्याचं नियोजन देण्यात आलेलं होतं. त्यानुसार अनेक विविध राज्यांमधले हे निरीक्षक काँग्रेसच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेले होते आणि त्यानुसार त्यांनी 6 नावं ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पाठवण्यात आलेली होती. या 6 नावांचा विचार करावा, या 6 नावांना लोकांचा जास्त पाठिंबा आहे, या 6 नावांबद्दल तक्रारी फार कमी आहेत असा सगळा विचार करून ही नावं पाठवण्यात आलेली होती. मग ही जेव्हा 6 नावं अशी जिल्हानिहाय आलेली होती या नावांशी प्रदेश काँग्रेस कमिटीचा देखील कोणता संबंध नव्हता असं सांगण्यात येत आहे. आता याच्याबाबत मी थोडा साशंक आहे, कारण
कुठे ना कुठे राजकीय पदाधिकाऱ्यांचा दबाव म्हणा किंवा नावं पाठवताना निरीक्षकांना काही नेत्यांशी जर चर्चा केली असेल तर याचा प्रभाव पडू शकतो. पण तरीही 6 नावं ही पाठवण्याचं नियोजन देण्यात आलेलं होतं. आता पुणे शहरासाठी नक्की काय घडलेलं होतं ते तुम्हाला सांगतो. पुणे शहरासाठी 6 नावं कोण इच्छुक होती तर त्याच्यामध्ये अरविंद शिंदे जे आत्ता विद्यमान शहराध्यक्ष होते, याशिवाय वीरेंद्र कराड जे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते, अविनाश बागवे यांचं नाव चर्चेमध्ये होतं, यानंतर सुनील मलके यांच्या देखील नावाची चर्चा सुरू होती आणि याशिवाय प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं महापालिका निवडणुकीच्या काही तास आधी पक्षात आलेले होते, त्यांच्या देखील नावाला या सगळ्या चर्चांमध्ये किंवा त्या निरीक्षकांना केलेल्या पाहणीमध्ये सर्वाधिक पाठिंबा मिळाला आणि त्यानुसारच प्रशांत जगताप यांची निवड झाली. आता मग या निवडीनंतर सतेज पाटील यांच्या विरोधात फलक लावली. काँग्रेसनं ही बाब अतिशय गंभीरतेनं घेतली, कारण याच्या आधी देखील सतेज पाटलांच्या विरोधात तुम्हाला म्हटलं तसं फलक लागलेले होते. ज्या कोणा दुड्डाचार्यांची सत्ता गेली की जेव्हा ज्यांना असं वाटत होतं की आपल्याशिवाय पुणे शहरामध्ये काँग्रेसचं पानही हलणार नाही, अशाने तर हा फलक लावला नाही ना, अशी शंका प्रदेश काँग्रेस समितीला आली आणि मग प्रदेश काँग्रेस समितीनंच याबाबत पोलिसांकडे फिर्याद देण्याचा आदेश दिला. त्यानुसार प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी हे स्वतः पोलीस आयुक्तांना भेटले आणि त्यानुसार आता CCTV तपासण्याचं काम सुरू करा अशी विनंती पुणे शहर पोलिसांना करण्यात आलेली आहे. म्हणजेच हे जे संघटन सृजन कार्यक्रम काँग्रेस कमिटीने राबवलेला होता, त्यातनं अनेक नवीन चेहरे महाराष्ट्रभर काँग्रेसला मिळालेले आहेत. आता हे चेहरे प्रभावशाली ठरतील का? भाजपच्या सत्ता स्थानापुढे किंवा भाजपच्या शक्तीपुढे हे काँग्रेसला आपापल्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये नवसंजीवनी देतील का? हे याचं उत्तर काळच देऊ शकेल. पण या निमित्तानं जे मातब्बर होते, ज्यांच्या घरामध्ये या जिल्हाध्यक्ष पदाची परंपरा वर्षानुवर्षे होती, अशांना दूर सारण्यात आलेलं आहे आणि या संघटनेमध्ये थोडीफार तरी हालचाल या निमित्तानं सुरू झाली, हे कोणीही नाकारणार नाही. आता सतेज पाटील यांच्याकडे पुणे शहराचे निरीक्षक पद असल्यामुळे स्वाभाविकच याचं सारं खापर हे सतेज पाटलावर फोडण्याचा पक्षांतर्गत नाराजांचा हा प्रयत्न होता. आता खरोखरीच या नाराजांनीच हा जर असा फलक लावला असेल तर त्याचं नाव किंवा त्याबाबतची ती सगळी कहाणी ही पुढे पोलीस तपासामध्ये येऊ शकते. पण काँग्रेसला जे साधायचं आहे त्या निमित्तानं साधण्यात आलेलं आहे. आणखीन काही अशी जिल्ह्यांची नावं माझ्याकडे आहेत ज्यांच्याकडे जिल्हा अध्यक्षपद वंश परंपरेनं आलेलं होतं. आता धाराशिवसारखा जिल्हा आहे ज्या ठिकाणी आप्पासाहेब पाटील हे 14-15 वर्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर धीरज पाटील हा त्यांचा मुलगा जिल्हाध्यक्ष होता. आता त्यांच्याऐवजी उमेश राजे निंबाळकर यांच्यासारखा एखादा नवीन चेहरा धाराशिवमध्ये देण्यात आलेला आहे. नागपूरमध्ये काय घडलं? प्रफुल्ल गुडदे ज्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेली होती, त्यांना त्या ठिकाणी नागपूर शहर जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी नितीन राऊत, विलेस मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी अशा अनेक दिग्गज नेत्यांची भांडणं या पदासाठी सुरू होती. मात्र या सर्व नेत्यांच्या शिफारशी मागे टाकून काँग्रेसनं त्या ठिकाणी आक्रमक चेहरा दिलेला आहे. रायगडमध्ये असंच होतं. जे महेंद्र घरत वर्षानुवर्षे काँग्रेसची धुरा सांभाळत होते त्यांना देखील दूर सारण्यात आलेला आहे. त्यामुळं एक काँग्रेसमध्ये एक नवा प्रयोग राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात केलेला आहे. या प्रयोगाला 2029च्या लोकसभा निवडणुकीत यश अपयश मिळेल ही पुढची गोष्ट. पण सध्या तरी या निमित्तानं संघटनेमध्ये खळबळ माजलेली आहे हे निश्चित आता दिसून येत आहे. आता यातून काही मातब्बर नेते काँग्रेस सोडून इतर पक्षांचा देखील मार्ग स्वीकारू शकतील. पण ज्या चेहऱ्यांना काँग्रेसनं कधीच जवळ केलेलं नव्हतं असे चेहरे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर या निमित्तानं दिसू लागलेले आहेत, एवढं मात्र निश्चित. त्यामुळं या सगळ्या प्रोसेसमध्ये सतेज पाटील यांचा रोल किती, सहभाग किती आणि त्यांच्यावर या निवडीचं खापर फोडणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला कळू शकेल. अर्थात मातब्बर नेते आपापल्या बैठकांमध्ये बसून
नावं पुढं मागं करत असतात. सतेज पाटलांनी ते केलंच नसेल असं मी काही दावा करू इच्छित नाही किंवा त्याबद्दल बोलणंही योग्य ठरणार नाही. पण काँग्रेसमध्ये हलचल सुरू झालेली आहे एवढं मात्र निश्चित, आणि त्याचीच परिणती सतेज पाटलांचं पार्सल कोल्हापूरला पाठवा या फलकामध्ये झालेली आहे. त्यामुळे बघूया काँग्रेसचा पुढचा प्रवास राज्यामध्ये कसा राहतो. या संघटन सृजनचं यश थोडंफार तरी काही पक्षाला मिळू शकेल का, यासाठी आता 2029 आपल्याला वाट पाहावी लागेल. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.